असेल तर मीडियम षटक त्यांच्या माध्यमातून टाकण्यात आलं आणि या स्पर्धेतला 6 दिवसीय स्पर्धा आजचा चौथा दिवस आणि या 4 दिवसामध्ये मीडियम षटक टाकण्याचा विक्रम हे जेपी याने आपल्या नावावरती कोरले गेले। ऋतिकच्या पहिल्याच बॉलवरती आली सिंगल, जेपी असला तर ऋतिक समोर एवढे लाखो टप्पाचा बॉल ऑन द टॉस केलायचा होता, गॅप इथला शोधाचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवला जातो चेंडू, दरम्यान परिणामी एक धाव। जयेश पाटील होते त्या ठिकाणी बॅकफुटला गेल्यानंतर त्याला समजलं गेलं की शॉर्ट पिच बॉल आहे, अकूट टप्पाचा बॉल आहे, बॅट ड्रिल सुद्धा करून दाखवतात की जागेवरून त्यांना स्क्वेअर कट करायचा होता पण व्यवस्थित बॅटवरती नव्हता, आतल्या भागेला हा बॉल लागला गेला, तोपर्यंत परिणामी इथनं अजून एक सिंगल एकवटली जाते। 2 बॉलवरती 2 धावसंख्या आमच्या समवेत निखिल आणि त्याच्या समवेत बघितलं गेलं तर अनुज आहेत। चांगली स्कोरिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसाला नक्कीच ते चांगला काम करतायत। यावेळेला चांगला बॉल, वॉटर बॉल, यावेळेला लाऊड अपील केली जाते कॉट बियँडची। पंच कोणत्या प्रकारचा इशारा करतील त्याची वाट आम्ही पाहतोय। पंच ॲक्युरेटली सांगतात की बॉल आणि बॅटचा कनेक्शन कोणत्याच प्रकारचा नव्हता म्हणून डॉट बॉल। हा ना टसन क्रिकेट पाहायला मिळेल, कारण भिवंडी म्हटलं गेलं तर टसन क्रिकेटसाठी जाणली जाणारी ही नगरी, क्रिकेटचा वारसा जपते। सातत्याने क्रिकेटचा वारसा कोणी जपला असेल ना तर प्रामुख्याने आम्ही भिवंडी या विभागाचा नाव आवर्जून मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घेत असतो। आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय। खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांचा आवाज मात्र क्रीडांगणावरती देऊ नका मित्रांनो, विनंती असेल। ओव्हर द विकेट, अजून एक चांगला बॉल, लागोपाठचा दुसरा बॉल डॉट। सूरजला विश्वास पटत नाहीये की माझ्या समोर इथनं डॉट बॉल फेकली जातात, कारण बॅटिंग तर शांतारामजी जाधव साहेबांचं शुभ आगमन झालंय। व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं, विराजमान व्हायचं तुमचं स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना चषक 2021 या पर्वामध्ये मनपूर्वक स्वागत। 2 बॉलवरती 2 धावसंख्या आल्या, एक धाव सूरजच्या बॅटमध्ये, एक धावसंख्या बघितली गेली तर जीपीच्या बॅटमध्ये आणि त्यांच्यानंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट। खूप काही सांगून जाते टीम ओळीला पाहतो यार। यावेळेला जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉलर बघितलं गेलं तर फिल्डर प्रयत्न करतील पण त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना बॉल स्क्वेअर लेग सी मारे शे पार आणि ओली टीम सांगते की पिक्चर भी बाकी है मेरे दोस्त। प्रेक्षक होते त्या ठिकाणी, त्या प्रेक्षकांना भेट देणारा हा फटका सूरजच्या बॅटमधनं। जास्त काळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही सूरजला, कारण ओली टीम मधनं सातत्याने ज्या वेळेला त्याचा खेळ पाहण्याजोगी राहिला ना त्या वेळेला अनेक शृंखलेमध्ये त्याने आपला दर्जा आणि आपल्या ओली टीमचं नाव लौकिक करण्याचं काम अनेक क्रीडांगणावरती केलंय। षटकार आलाय आता, फुल टॉस डीप मध्ये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवरती त्या ठिकाणी, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वळतो चेंडू खाली, 2 टप्प्यावरती चेंडूला अडवला जातो। जेपी थोडेसे धोकादायक वळणावरती होते, धोकादायक ही धावसंख्या कंप्लीट केली गेली आणि शेवटच्या बॉलवरती आली दुहेरी धाव। 5व्या बॉलवरती जो षटकार आला ना त्या षटकाराने जे 2 बॉल डॉट फेकले होते ना ते म्हणजेच गोलंदाज ऋतिक याने त्या 2 डॉट बॉलचा इथं समाचार एक षटकाराने घेतला गेला आणि शेवटच्या बॉलवरती आल्या दुहेरी धावसंख्या। टीमची धावसंख्या मॅजिकल फिगर क्रिकेट मधला हा मॅजिकल फिगर आकडा म्हटला जातो, तो म्हणजेच 10 धावसंख्या जिथे बॅटिंग करते टीम ओवळी आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करते टीम पिंपलनेर। या मॅच मध्ये ना ज्या प्रकारे एखाद्या ओढ्यावरती आपण जातो, एखाद्या किल्ल्यावरती जातो, जसा चढ उतार आपल्याला चढण्यासाठी लागतो ना तशाच प्रकारचा चढ उतार या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। कारण एका मॅनामध्ये 2 तलवारी कधीच राहत नाही, एका जंगलामध्ये 2 वाघ आणि एका गुफेमध्ये 2 वाघ राहू शकत नाही ना, तशाच प्रकारची तुल्यबल लढत आपल्याला पाहायला मिळते जिथे ओळी टीम बॅटिंग करते आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करते टीम पिंपलनेर। चांगली रंगल ही मॅच तेवढी इम्पॉर्टंट नसेल पण हा बॅटल हा खूप मोठा असेल। मित्रांनो, क्रिकेट हा ना युद्धाचं रणांगण असतं, ज्या प्रकारे युद्धाच्या रणांगणामध्ये जर तुम्ही थांबलात ना तर एखाद्या किड्या मुंगीला आपण कसं तुडवतो तसे तुडवले जाल आणि पुढे चालला ना, पुढे चालत राहिले ना तर ज्या प्रकारे एखादा मोराचा तिसारा पिसारा घेऊन नाचतो ना तशाच प्रकारे तुम्ही क्रीडांगणावरती नाचताना पाहायला मिळाल। पण यासाठी मेहनत लागेल, कारण 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं जर तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल ना तर क्रिकेट पटलावरती या 4 शब्दांची तुम्हाला एकजूट करावी लागते, या 4 शब्दांचं 3 शब्दांचं तुम्हाला मिश्रण करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला 4 शब्दाची डेफिनेटली मेहनत लागते। दुसऱ्या षटकासाठी गेल्याच दिगंबर समोर असतील द वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील, यावेळेला पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, जयेश पाटील समोर हा बॉल डॉट फेकला जातोय त्या ठिकाणी बघितलं गेलं आणि अनेक शृंखलेमध्ये आम्ही असं सुद्धा पाहतोय की जेपी ज्यावेळेला पहिला बॉल डॉट खेळतात ना त्यावेळेला त्याच्यानंतर त्याच्या बॅटिंगची आक्रमकता तुम्हाला पाहायलाच मिळते, पण या मॅच मध्ये तसं काही घडेल का? पहिला बॉल दिगंबरचा डॉट,
यावेळेला रिव्हर्स शास्त्र बाहेर काढलं, बॉलच्या मिनिटमध्ये खेळतात त्या ठिकाणी. बघितलं गेलं बॅकवर्ड पॉईंट वरून खूपच वेगाने पॉईंटला हा बॉल फरार होतोय की काय. शेवटच्या क्षणाला सीमारेषे लगत हा बॉल अडवला जातोय आणि त्या बॉलवरती वाचवल्या गेल्या या दुहेरी धावा. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. अगदी कोळा टाकलेला हा बॉल स्वीपचा अस्त्र बाहेर काढला होता, रिव्हर्स स्वीप केला होता त्या ठिकाणी. जर बॅटवरती आला असताना तर थर्डमॅनच्या दिशेने हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला असता, परंतु दैव बलवंत म्हणावा लागेल, कारण डीपिच कव्हर पॉइंटला हा बॉल तुम्हाला अडवला गेला आणि त्या बॉलवरती आला धावसंख्या 2, धावसंख्या 12. अजून एक रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील कॉट बिहाइंडची त्या ठिकाणी. पंच कोणत्या प्रकारचा इशारा करतील, कोणत्या प्रकारचा इशारा नाही. अनुभवी पंच जय पवार सर ते सांगतात इट्स नॉट आउट. 2 बॉल डॉट आले या षटकामध्ये. दिगंबर आहेत दुसऱ्या षटकामध्ये, फक्त 2 धावसंख्या त्यांनी खर्च केलेत. जीपीला आता बॉलच्या मिरिटमध्ये खेळावं लागेल, कारण सातत्याने आखूटप्पाचे बॉल पीच जेव्हा होतात ना ते पहिला चांगले फटके यायला हवेत. अजून एक रिव्हर्स बॅटवरती आहे, इनफिल्ड वरून काढला गेला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक खूपच वेगाने येतात. 3 टप्प्यावरती चेंडूला अडवला गेलाय, उचलतात फेकतात तोपर्यंत सिंगल. दर्जेदार फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारे फिल्डिंग डिपार्टमेंट सजवले आहेत ना त्याच मिनिटने बॉल फेकले जातात. आणि जयेश पाटील सारख्या फलंदाजाला तुम्ही शांत ठेवतात म्हणजे तुमचं कमबॅक हे चांगलं आहे. प्रोत्साहन देत असं ना. पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 10, त्याच्यानंतर या षटकामध्ये आपण बघितले गेले बॉल फेकून झाले 4, धावसंख्या खर्च केल्या 3. जिथे आहेत दिगंबर ते म्हणजे टीम पिंपलनेर या टीमच्या माध्यमातून. पिंपलनेर वर्सेस ओवळी याशी चालू असलेली मॅच, दोन्ही भिवंडी विभागामधले हे संघ आणि त्या संघामध्ये हे चाललेले द्वंद्व युद्ध. यावेळेला फटका तर चांगला आहे, खोलवटा पादा बॉल सूरजने त्या ठिकाणी अलोंग द कार्पेट मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी मिसफील्ड झाल्यानंतर 2 धावसंख्या झाली कंप्लीट. सीमारेषे लगत 3-3 क्षेत्ररक्षक आणि तोपर्यंत 2 धावा. मिसफील्डची झाली लगेच. दोन्ही बॅट्समन मध्ये बघितला तर संवाद झाला, कॉल झाला आणि तो कॉल सुरेखरित्या होता. आणि त्या बॉलवरती एकंदरीत आपण बघितल्या गेल्या 2 धावसंख्या. 15 धावसंख्या 15. शेवटचा बॉल असेल शिल्लक. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा स्क्वेअर लेग झोन मध्ये आता सरकवला जातोय. बघा तयार. ओव्हर द विकेटने यावेळेला सूरजने उचलला गेला हा बॉल, फिल्डर जज घेतात त्या ठिकाणी आणि इथनं कॅच झाली ड्रॉप आणि धावसंख्या इथनं मिळतील 1. अगदी सोपा झेल होता आणि त्या ठिकाणी बघितलं गेलं तर टीमचे कॅप्टन होते त्या ठिकाणी. टॉस ज्या वेळेला पिंपलनेर टीमने जिंकला त्यावेळेला पिंपलनेर टीमला असं ग्राह्य धरलं की 50 ते 55 धावसंख्या जर आम्ही बनवल्या ना तर समोरच्या टीमला आम्ही रोखू शकतो. पण कॅप्टनच्या हातामध्ये ही झाली चूक. सूरजची कॅच झाली ड्रॉप. 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. 2 षटकांच्या अखेरीनंतर एकही गडी गमावला गेला नाही. ही भागीदारी आता इथनं वाढत असताना एकही गडी गमावला गेला नाही आणि टीमची धावसंख्या ती म्हणजेच 8.00चा हा करंट आस्किंग रन रेट इथनं जोडत असताना 16 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. पाण्याची मागणी गेली मैदानाच्या आतमध्ये तर पाण्याची लगेच पूर्तता करा. जोपर्यंत पाणी मैदानाच्या आतमध्ये जातोय, जोपर्यंत दोन्ही टीमचे मेंबर बसतील पाणी पीत, तोपर्यंत जाऊया आपण डीजे सोन्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. दोन षटकाचा खेळ संपन्न झालाय. 16 धावसंख्या. अद्यापर्यंत तरी शांत ठेवलं टीम ओवलीला, टीम पिंपलनेर क्रिकेट संघाने शांत ठेवली ना. धावसंख्या इथनं वाढवण्याचा आता प्रयत्न करावा लागेल, कारण प्रयत्न हा विश्वाचा पटलावरचा एक असा मेन मात्र मुद्दा असतो ना, जो असा मेन पार्ट असतो ना, ज्या प्रयत्नाने आपल्या मेहनतीला आपण साजाचा खेळ जेव्हा करतो ना क्रिकेट पटलावरती, तेव्हा नाव आपला ज्या प्रकारे जयेश पाटील असेल, पवन केने असेल, त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर असे असंख्य टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही मेहनतीच्या जोरावरती पुढे सरकल्यात. पण या मॅच मध्ये दोन्ही टीमला मेहनत करावी लागेल, कारण दोन्ही टीम जर बघितल्या गेल्या तर तेवढ्याच स्ट्रॉंग, तेवढ्याच ताकदवर, तेवढ्याच तुल्यबल आणि तेवढ्याच गुणवंत अशा दोन्ही टीम्स आहेत. त्याच्यामुळे या मॅच मध्ये हार आणि पराजय याच्यामधलं द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल.
राऊंड द विकेटने पहिलाच बॉल कोलातून उचलला गेलाय. खूप काळ चेंडू हवेमध्ये डिस्टन्स गाठू शकला नाही. अगदी भोवऱ्यासारखा तोल धरून फिल्डर होता चेंडू खाली आणि लॉंग ऑनला हा स्वीकारला जातोय. सुरेख जेल सूरजच्या माध्यमातून लागतो हा पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीम ओवळी क्रिकेट संघाला. सूरजच्या मध्ये टोल नाका आला, त्याच्यावरती त्याची गाडी अडकवली गेली गाडी आणि तीच गाडी तिथे स्टॉपेबल झाली. स्टॉपेबल जर बघितलं गेलं नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय सूरज थळे, जो अंडर 22 च्या माध्यमातून खूप चांगला क्रिकेट खेळतो टीम ओवळीसाठी. जयेश पाटीलसाठी हा बॉल कट करायचा प्रयत्न, सूरजची विकेट इथनं धोक्यात असेल. डायरेक्ट हिट झाला असता तर सूरज बाद होऊ शकले असते, परंतु सूरज बचावले जातात. अजून एक प्रयत्न असेल जेपीला बाद करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सुद्धा सक्सेसफुल. एकही धावसंख्या नव्हती, विकेट बाद झाला असता, व्यवस्थितरित्या फेकी झाली असती, कलेक्टिंग झाली असती तर सूरज बाद झाले असते. परंतु दैव बलवंत म्हणावं लागेल सूरज यांचं आणि जेपी यांचं, कारण 2 जीवनदान या एकच बॉलवरती दोन्ही फलंदाजांना मिळाल्यात. धावसंख्या आता 2 या आकड्याने थोडीशी पुढे सरसावते. जिथे बॅटिंग करते टीम ओवळी आणि जाऊन पोहोचलीये ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड, 1 विकेट ऑफ लॉस. बॅटिंग करते टीम ओवळी, बाद झाले सूरज. यावेळेला जयेश पाटील साठी हा बॉल, व्हॉट अ शॉट. आहा, वा भाई वा, काय स्ट्रोक होता. स्लॉक स्वीपचा हा फटका पायातून उचलला गेला आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारे शे पार. आणि जयेश पाटील सांगत असताना की हम ना कभी हारे ना कभी हारेंगे, हम तो यहाँ जीतने आए और जीत कर ही जाएंगे. थँक्यू. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या मेगा स्क्रीन वरती कशा प्रकारे हा फटका आणि शेवटच्या बॉल पर्यंत मात्र कॅमेरामॅनची नजर. हे मुवमेंट असतात ना, हे मुवमेंट व्यवस्थित कॅचअप करावे लागतात आणि ते कॅचअप 4 दिवसामध्ये आपण बघितल्या गेला तर टेनिस क्रिकेट .in माध्यमातून हे सर्व क्षणचित्रे इथनं टिपली जातात. षटकार आलाय जयेश पाटीलच्या बॅटमधून. जेपीने आपल्या बॅटचा तोंड उघडायला आता केली सुरुवात. आता फॉर्म मध्ये येत असताना जयेश पाटील यावेळेला फुल टॉस वरून स्वीप केला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उचलतात. त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका होता. उचलून फेकतील तोपर्यंत सिंगल तर आली आहे, परंतु स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. 4 क्षेत्ररक्षक होते, त्याच्यानंतर विकेट किपरच्या मागे 3 आपण क्षेत्ररक्षक पाहिले जे बॅकअप साठी होते, कारण त्यालाही माहिती आहे बॉल गेल्यानंतर जयेश पाटील कडे स्ट्राईक आली ना तर जयेश पाटील चांगला स्कोर कार्ड इथनं उभारण्याचा प्रयत्न करेल, पण थांबवलं जाते. त्या ठिकाणी एक सिंगलने धावसंख्या सरकतीये पुढे आणि जाऊन पोहोचलीये त्याचा 25 या आकड्यावरती. चौथं षटक, तिसरे षटक माकर सागर यांचं. 4 बॉल फेकून झाल्यात. यावेळेला फटका तर चांगला खोदून काढले डीप मध्ये. पाटील लॉंग ऑन एक टप्प्यावरती चेंडूला उचलला जाते आणि एकच धाव. सूरज थळे होते त्या ठिकाणी. ज्या सूरज थळेची बॅटिंग आम्ही जवळून पाहिली होती. ओवळी नक्कीच ओवळी या गावामध्ये अंडर 2 स्पर्धा ज्या वेळेला त्यांनी भरवली होती, चांगले आयोजन करता सुद्धा आहेत. अंडर 22 स्पर्धा त्यांनीच भरवल्या होत्या, त्याच्यामध्ये बॅटिंग खूप दर्जेदार त्यांनी केली होती. पण या मॅच मध्ये आपल्या गावासाठी काय करेल. जयसाठी राऊंड द विकेटने हा बॉल कॅच इथनं संधी होती, कॅच झाली, ड्रॉप डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तोही मिस. या षटकामध्ये ना 2 वेळा जीवनदान सुरेश थलेला मिळाला गेलाय आणि असं अनेक साऱ्या नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहतो की ज्या फलंदाजाला जीवनदान दिलाय ना त्या फलंदाजाने चांगला खेळ केलाय. ज्या अर्थाने मला अजूनही आठवतं की बॅट्समन होता त्या ठिकाणी अमर ठाकूर, त्याला जीवनदान मिळालं गेलं होतं. ज्या ठिकाणी स्पर्धा खूप सुरेखरित्या होती, अमर ठाकूरला जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर अमर ठाकूरने 4 चेंडूमध्ये 4 षटकार आणि वैयक्तिक 46 धावसंख्या कुठल्या होत्या. असे विक्रम ना भरपूर सारे टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती असतात. ते विक्रम कसे रचले जातात, कारण एखाद्या फलंदाजाची कॅच ड्रॉप होते, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विश्वास असतो ना तो दुरावतो, तो उंचावतो. आणि ज्या वेळेला मनुष्याच्या आतमध्ये विश्वास दुरावतो ना, हा उंचावतो ना, तेव्हा मनुष्य हा काही करू शकतो. कारण मनुष्य असा प्राणी असतो ज्याच्या मनामध्ये आलं ना तर सकाळी उठून तो समुद्र सुद्धा पार करू शकतो आणि सकाळी जर त्याच्या मनात नाही आलं ना तर तो थंड्या पाण्याला सुद्धा घाबरतो. कारण इच्छाशक्ती आणि मनशक्ती ना या 2 गोष्टी माणसाच्याच मनात आणि माणसाच्या मनुष्य प्राण्याच्या मनामध्ये दिसतात आणि ध्यानामध्ये सुद्धा दिसतात. त्याच्यामुळे 3 षटकांचा इथनं खेळ झाला संपन्न. 3 षटकांच्या अखेरीनंतर आपण बघितलं गेलं धावसंख्या 27, जिथे बॅटिंग करते टीम ओवळी आणि त्याला प्रत्युत्तर अद्यापर्यंत तरी चांगला दिलाय टीम पिंपलनेर या क्रिकेट संघाने.
दोन्ही जवळचे दिग्गज संघ एकमेकाच्या विरोधात. आता जे काय करायचं असेल ना ते इथनं जेपीला करावं लागेल, कारण या मॅच मध्ये जर शिरकाव करायचा असेल. जेपीची गोलंदाजी जर आपण बघितली तर मागच्या मॅच मध्ये त्यांनी मिडियम षटक हाताळलं, पण या वेळेला बॅटिंग करत असताना गरज आहे ना धावसंख्येची, त्या गरजेला पूर्णपणे साजेशी खेळी इथनं जयेश पाटीलला करावे लागेल. द वंडर भिवंडी हे नाव त्याला दिलं गेलेलं आहे, ज्या प्रकारे मागच्या कालच्या दिवसामध्ये आपण भावेश पवारला बघितलं. राऊंड द विकेटने पहिला बॉल ऑन साइडला नटराज स्टाईलने, एलिव्हेशन सुद्धा खूप सुरेख आहे आणि जयेश पाटील आता आपला बॅटचा तोंड फेस उघडतोय आणि त्याच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती ज्या ठिकाणी गोलंदाज होते धीरज आणि त्याच्या अगेन्स्ट हा जेपीचा प्रहार देऊन जाईल दबा 6 आणि येतो हा षटकार. कर्तृत्व आपले सिद्ध केले जातात, ज्या अर्थाने आपल्या कर्तृत्वाची जाण जर एखाद्या मॅच मध्ये आपल्याला दाखवायची असेल ना तर तसे कर्तृत्व सुद्धा करावे लागतात. कारण कर्तृत्व असा भाग असतो ना ज्या कर्तृत्वाच्या जोरावरती आपण आपल्या समोर असलेली गर्दी ही अनुभवू शकतो. खऱ्या अर्थाने आपल्या मुले गर्दी नाही तर आपल्या कामानुसार आपली गर्दी झाली पाहिजे ना, आपल्या साईडला गर्दी झाली पाहिजे ना, असा खेळ करा. आणि ठाण्यामध्ये बिलॉंग ठाण्याच्या टीम मध्ये करणारा जयेश पाटील कसा शांत बसणार आहे. यावेळेला रिव्हर्स शस्त्र बाहेर काढले, त्याचा फेवरेट स्ट्रोक पेन फिल्डर आहेत तयार आणि कॅच झाली ड्रॉप. जयेश पाटीलला दुसरं जीवनदान, 2 धावेचा कॉल दिला गेला. जयेश पाटील पूर्ण करेल का आणि इथनं जयेश पाटीलची खेळी होईल संपुष्टात. काही गरज नव्हती, सूरज तळेला थोडंसं थांबायला हवं होतं, कारण या मॅच मध्ये जर शिरकाव कोणी करून दिला असताना तर जयेश पाटीलने, पण तो जयेश पाटील आता जड पावल्याने होईल बाहेर. लागतो आहे दुसरा क्रमांक झटका इथनं ओली टीमला. जयेश पाटील म्हणजेच बिग विकेट डाऊन. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब. पॉवरफुल, परंतु जयेश पाटील झालाय बाद. त्या ठिकाणी दुसऱ्या विकेटचं होईल पतन. 34 या आकड्यावरती बाद झाला जयेश पाटील. गरज होती त्या ठिकाणी जयेश पाटीलची आपल्या टीमला, पण इथनं झालाय बाद जयेश पाटील. आता टीम थोडीशी अडखळताना आणि चाचपडताना पाहायला मिळेल. महत्वाचा गडी होता ज्या ठिकाणी बघितलं गेलं तर सूरज छळे आणि आता मोनिश या दोन्ही फलंदाजाला आपल्या टीमचा डाव इथनं सावरावा लागेल. धावसंख्या 34. यश मिळालं गेलं, जे यश सागरला मिळालं गेलं नाही ते धीरज आता आपल्या टीमसाठी प्राप्त करून देतोय. राऊंड द विकेटने खूप चांगल्या प्रकारचा बॉल लाऊड अपील केली जाते त्या ठिकाणी, पण सांगतात अॅक्युरेटली की हा डॉट बॉल असेल. वेग जर आपण बघितलं गेल्यानंतर वेग भन्नाट होता या बॉलवरती. बॉल बॅटचा तोंड उघडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मोनिश यांचा, पण बॅट जोपर्यंत बॅटचा फ्लो त्यांनी उघडला गेला ना तर त्याच्या अगोदरच हा बॉल त्याच्या बॅटच्या खालून निघून गेला होता. डॉट बॉलची सांगिता या षटकामधला हा 4था बॉल. यावेळेला बॅटच्या संपर्कात नाही हा बॉल. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत त्या ठिकाणी उचलतात. 2 धावा संख्या डेफिनेटली इथनं कंप्लीट होतील, कारण तेवढा फार अवधी होता. मागे 3 क्षेत्ररक्षक अवळले गेले त्या ठिकाणी. सूरज छळे इथनं पाहायला गेलं तर स्ट्राईक हवी आहे त्याला सूरज छळेला, आणि तेच त्याने केलं गेलं. मोनिशी विकेट सॅक्रिफाईस केली गेली. या बॉलवरती मिळाली सिंगल आणि धावफलक आता जाऊन पोहोचले गेले. ते म्हणजेच 2 धावा आल्या, त्याच्यावरती हा विकेट आला. म्हणजे तिसरी धाव घेता वेळेला विकेट बाद झाल्यात त्या ठिकाणी. मोनिश धावसंख्या जर बघितली गेली तर 4थ्या षटकामध्ये आल्यात त्या ठिकाणी. कमी धावसंख्या, नाही तर 2 षटकामध्ये थोड्याशा जास्त धावसंख्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 10 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 6, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 11 जिथे होते सागर, आणि धीरजच्या षटकामध्ये थोड्याशा कमी धावसंख्या आल्यात. जयेश पाटील बाद झाले. जयेश पाटीलने लगावला गेला एक षटकार पहिल्याच बॉलवरती, आणि त्याच्यानंतर थोडीशी घाई गडबडी केली गेली आणि दुसऱ्या बॉलवरती नक्कीच ते विकेट इथनं देऊन बसले. सूरज तले असतील आता स्ट्रायकर एंडला, त्याच्यासाठी होते सज्ज. बहुत तयार. यावेळेला सूरज तलेचा हा बॉल क्रॉस लाईनने क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक
स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलतात, फेकतात. अजून एक विकेट सॅक्रिफाईस करेल का? स्ट्रायकिंग एंडला त्या ठिकाणी फेकी करायची होती, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडवरती हा बॉल फेकला गेला आणि अजून एक विकेटचं पतन. ते 45 धावसंख्या असत्या ना तर चांगली फाईट ही आपल्याला पाहायला मिळाली असती टीम ओळीच्या माध्यमातून. पण जयेश पाटील बाद झाले. त्याच्यानंतर सूरजने बघितलं गेलं तर जास्त बॉल त्याने फेस केले. एक षटकाराचा त्यामध्ये समावेश होता. 2 दुहेरी धावसंख्या, 1 एकेरी धावसंख्या, तब्बल 12 धावसंख्येवरती ते बाद झाले. नवीन बॅट्समन आलाय त्या ठिकाणी आदेश. सूरज स्ट्रायकर एंडला सज्जा धीरज. यावेळेला बॅट वरती हा व्यवस्थित बॉल आहे, व्यासपीठाच्या समोर हा बॉल येतोय आणि दाखवून दिलं सूरजने की मी माझ्याकडे स्ट्राईक का ठेवली, मी माझ्या 2 खेळाडूंचं बली का दिलं. शेवटच्या बॉलवरती स्वागत केलं याने षटकाराने आणि ही शेवट इथनं गोड करत असताना सूरज सळेच्या बॅटमधनं हा षटकार आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवल्या गेल्या. त्या ठिकाणी टीम ओळीने 43 आणि 44 धावसंख्येचं लक्ष्य असेल ते म्हणजे टीम पिंपलनेर क्रिकेट संघासमोर. समाजसेवक आईलाई वाला साऱ्यांच्या आधी मानपान त्याला दिलाचा हाय दिलवाला दादा दिलाचा हाय दिलवाला. आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला. 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 थैंक यू सो मच भागेश मात्रे. आइए दोस्तों, अब दूसरे मैच के टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं, जहां पर धनंजय 11 चिंजगर बनाम श्रीराम स्पोर्ट्स जामुलपाड़ा के बीच में दोनों टीमों के कैप्टन आपको टॉस बॉक्स में रिपोर्ट करना, जहां पर वॉइस ऑफ भाल भागेश मात्रे दोनों कप्तानों के साथ जुड़ने जा रहे. 4 ओवर की समाप्ति के बाद रन बने 43 और 44 रनों की चुनौती रखी है जयेश पाटिल एंड कंपनी गावदेवी स्पोर्ट्स ववली ने पिंपलनर के सामने. चिंजगर के कैप्टन और जामुलपाड़ा के कैप्टन टॉस के लिए तैयार रहना है. सर दोन्ही टीमचे कॅप्टन चिंचगर आणि जांभूलपाडा टीमचे कॅप्टन तर सन्माननीय शांतारामजी जाधव साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये, जिथे दोन्ही टीमचे कॅप्टन एकामेका समोर असतील. चिंचगर वर्सेस जांभूलपाडा. शांतारामजी जाधव साहेबांना विनंती करेन की तुमच्या शुभ हस्ते या दोन्ही टीम मध्ये इथनं टॉस करायचा आहे. जांभूलपाडा टीम कॉल करतीये टीम चिंचगर. काटा मागितला गेलाय आणि कॉल आलाय छापा. माफ करा, काटा कॉल आलाय. $10 थोडस समजण्या तर काटा कॉल आलाय. नक्कीच टॉस जिंकलाय टीम चिंचगरच्या कॅप्टनने. तर तुम्ही तुमचा डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करत असताना तुमच्या समोर एक बलाढ्य टीम आहे. पडगाव विभागामध्ये चांगला ते खेळ करत असतात. जरी अनेक सारे खेळाडू त्यांचे यंगस्टर असले तरी त्यांचा खेळ या वर्षामध्ये पाहायला गेलं तर वाखेनं जोगा राहिले. तर त्या टीमला फिल्डिंग करत असताना किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40+ तरी थांबवण्याचा प्रयत्न करू 40च्या आतमध्ये.
बॅटिंग प्रथम तर तुम्ही फिल्डिंग करा, पण असे कोणते गोलंदाज असेल की त्यांच्यावरती तुमची दारोमदार असेल की ते पहिल्या 2 षटकामध्ये चांगला धावपळक हे कमी करण्याचा प्रयत्न कराल? मेघन पाटील आणि आशिष पाटील. थँक्यू ओपिनियन बद्दल. त्यानंतर जाऊया जांभूलपाडा टीमच्या कॅप्टनकडे. पहिली मॅच नक्कीच काही कारणास्तव उपस्थित होते, पण दुसऱ्या मॅचमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी इथनं मिळाली. टॉस हरल्या प्रथमतः टॉस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता? इम्पॉर्टंट होताच तर पण काय प्रयाने बॅटिंग करू आम्ही बिंदास. बॅटिंग करत असताना तुमचे असे फलंदाज असतीलच की ज्यांच्यावरती पूर्णपणे दारोमदार असेल, जे चांगला धावपलक वाढवण्याचा प्रयत्न कराल, तर असे कोणते बॅट्समन आहेत ज्यांच्याकडे तुमची जास्त आशा अपेक्षा असेल? हनुमान आहे, भावेश आहे, मी स्वतः आहे. चांगला स्कोअर उभा करण्याचा प्रयत्न करू. तर या आयोजनाबद्दलचे 2 शब्द. खूप छान आहे, आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर हे होतं ओपिनियन दोन्ही कॅप्टनचं. तर नक्कीच मॅचसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच असेल तुमच्या समोर टीम जांभूलपाडा वर्सेस चिंचगड टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय, आणि त्या ठिकाणी बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम जांभूलपाडा पूर्णपणे टीमला. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे तयार आहेत आमचे आदी जाधव. थैंक यू सो मच. डेप्थ ऑफ क्रीज में चले गए थे और अगेन को स्वंग कर दिया था बैकवर्ड ऑफ दिस स्क्वायर के ऊपर से. देखना है अगेन पहले बाउंस पर 4 रनों के लिए चली गई. निरंजन सावंत का इशारा था. राजदीप का चौकी के साथ स्वागत किया दिगंबर ने. हालांकि पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी थे दिगंबर. राजदीप मुड़ते हुए काफी लंबा रन पे ओवर दी विकेट. सामने की तरफ खेला है, मिड ऑफ की दिशा पर खिलाड़ी मौजूद और आउट होते हुए बैट्समैन दिगंबर. अरे दिनू जाधव आमचा लय दिलदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार. कल्पेश जाधव शोभतोय खरा, शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा टायगर. आमचा गुड्डाबाई कानिवलीवाला, गुड्डाबाई कानिवलीवाला, हाय लय हिम्मतवाला, दादा हाय लय हिम्मतवाला. आमच्या भातसई गावाचा किंगमेकर अशोक जाधव आला, आमच्या भातसई गावाचा. नया बैट्समैन सागर आ चुके, लेकिन सामना करे बैट्समैन कुणाल. 4 एक विकेट के नुकसान पर 44 का पीछा करती हुई पिंपलनेर गावदेवी स्पोर्ट वोली के सामने. और किनारा लेकर गेंद चली गई विकेट कीपर के पास. आउट होते हुए बैट्समैन, मोटा सिरा लगे था बल्ले का और विकेट कीपर ने कोई भी गलती नहीं की और एक विकेट गिरती हुई कुणाल के रूप में पिंपलनेर टीम की. पंच कर दिया, लेकिन खिलाड़ी मौजूद. क्या तीसरी विकेट हैट्रिक? यस, अब तक 2 हुई थी और तीसरी विकेट हैट्रिक पूरी करते हुए गेंदबाज राजदीप.
पूरी की इस वक्त राजदीप ने। बल्ले का मोटा किराना लेकर गेंद शॉट थर्ड मैन की दिशा पर और एक विकेट गिरता हुआ 4 पर 4 झटके देते हुए गेंदबाज राजदीप पिंपलनेर टीम को। आजमचे राजाचे हलदीला आजमचे राजाचे हलदीला देखना अब नए बैट्समैन सागर जूनियर की जगह लेने के लिए नयन। चार गेंदों पर 4 विकेटें लेते हुए राजदीप। आखिरी गेंद शेष पावर प्ले की। सवाल पूछा और आउट। 5 गेंदों पर 5 विकेटें लेते हुए, हालांकि जब गेंद बल्ले से लगी थी तब उसकी आवाज वॉइस कमेंट्री बॉक्स तक चली गई थी और बल्लेबाज क्या सोच रहे थे समझ नहीं पाए और निरंजन सावंत डगआउट का रास्ता दिखाते हुए बैट्समैन नयन को। नए बैट्समैन नयन की जगह लेने के लिए जगन। अभी भी सागर और जगन इस वक्त क्रीज पर मौजूद है। एक ओवर की समाप्ति के बाद 5 विकेटों के नुकसान पर 4 रन पिंपलनेर। देखिए विकेट हैट्रिक के लिए दागांव के मशहूर उद्योगपति प्रवीण जी देसले साहब की तरफ से 500 रुपए का इनाम आ चुका है गेंदबाज राजदीप के लिए। दूसरे ओवर के लिए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ गेंदबाजी करने के लिए जयेश पाटिल। हालांकि पार्ट टाइम गेंदबाज नहीं जयेश पाटिल, बहुत कम हम देखते कि जयेश पाटिल गेंदबाजी करते। गेंदबाजी के लिए जयेश जनार्दन पाटिल जेजेपी इस वक्त गेंदबाजी करते हुए माउली फोर्ट एंड के जानिब से। और दी विकेट, पटकी हुई गेंद थी, अपने आप को रूम दिया था ऊपर और गेंद को खेल दिया था डीप एक्स्ट्रा कवर की दिशा पर 4 रनों के लिए। देखिए शॉट वाइड एंड पनिश, गेंद के आने का इंतजार किया था और उसके बाद बल्ला चला था। गेंद कवर के ऊपर से खेली थी और गेंद चली गई थी डीप एक्स्ट्रा कवर पर 4 रनों के लिए। जयेश पाटिल के सामने अपने हाथ खोलते हुए बैट्समैन सागर टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ दूसरे ओवर में 5 विकेटों के नुकसान पर 44 रनों का पीछा करती भी। फुल टॉस गेंद, खिलाड़ी कोई भी नहीं, गैप में गेंद पहले बाउंस पर वेकेंट एरिया में खाली क्षेत्र में चली गई थी 4 रनों के लिए। बल्लेबाज उनके सामने अपने हाथ खोलते हुए, आसमानी टोला लेकिन खिलाड़ी मौजूद और जयेश पाटिल को मिलती हुई सफलता। 2 चौके लगने के बाद जयेश पाटिल अपनी टीम को ब्रेक थ्रू दिलाते हुए।
लईवाला साऱ्यांच्या आधी मान परे अशोक जाधव आला आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक नंबर 8 पर अब हर्ष आते हुए टेल बैटिंग शुरू हो चुकी है। अब टेलेंडर्स देखिए क्या भूमिका निभाते पिंपलनेर टीम के लिए, जबकि टॉप ऑर्डर के 5 बैट्समैन एक ही ओवर में डगआउट में चले गए थे और छठा विकेट जयेश पटेल ने लिया है। गेंद पूरी तरह से कैरी नहीं हुई विकेट कीपर के पास, हालांकि कैच हो सकता था, लेकिन अगर मगर के लिए क्रिकेट में कोई भी जगह नहीं है। रुका हुआ स्कोर 12 रन। मनीश्री आप सभी के प्यारे सर बादशाही गांव के खारिक सर का आगमन होता हुआ, मोस्ट वेलकम खारिक सर। उछाल दिया गेंद को लॉन्ग ऑन की दिशा पर और खिलाड़ी मौजूद, प्रोटेक्शन जो लगाया था उस जाल में फंसते हुए बैट्समैन सागर जगन इस वक्त आउट होते हुए हवा में उछाल दिया था गेंद को, ताकत कहीं ना कहीं कम गिरी शॉट्स के पीछे और जो लॉन्ग ऑन के खिलाड़ी थे उनके हाथों में जाकर गेंद बैठती हुई विकेट नंबर 7 जगन के रूप में। जाधव आला आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव आला आमच्या भातसई गावाचा किंग मेकर अशोक जाधव। देखना खिलाड़ी मौजूद थे लेकिन गेंद साइड स्क्रीन की तरफ बढ़ती भी पहले बाउंस पर 4 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना 16, 7 विकेटों के नुकसान पर। कहीं ना कहीं दूसरे ओवर में जयेश पाटिल के सामने 3 बाउंड्रीज लगाते हुए, लेकिन जयेश पाटिल ने भी 2 विकेटें ली है। बहुत कुछ घटा है ओवर नंबर 2 में जयेश पाटिल के। सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार, सरपंच आमचा लय दमदार। कल्पेश जाधव शोभतोय खरा शहापूर तालुक्याचा टायगर, शहापूर तालुक्याचा। दौड़ की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन बने 16, 7 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर के लिए प्रक्षित गेंदबाजी के लिए आते हुए प्रेषित, बहुत इंटरेस्टिंग नाम है, बहुत अच्छी गेंद थी। देखना क्या कुछ हुआ इस गेंद पर। लेग बाय का इशारा था हुआ निरंजन सावंत का। 17 पर जाता हुआ स्कोर एक्स्ट्रा के मदद के साथ। हालांकि स्पिन गेंदबाज है प्रक्षित। प्रेषित गेंदबाजी करते हुए प्रेषित मुड़ते हुए स्पिन गेंदबाजी हो रही है और मट्टी के विकेट पर स्पिन गेंदबाजी को बहुत लाभ मिलता है और उसी को देखते हुए जयेश पाटिल ने स्पिन गेंदबाज प्रेषित को अटैक पर बुलाया और इसका लाभ कहीं ना कहीं उठाते हुए। हालांकि पिच में दरारें काफी रहती है मट्टी के विकेट पर और गेंदे अधिकांश टर्न भी होते हैं। फ्लाइट दिया फुल टॉस और मिड विकेट की दिशा पर जयेश पाटिल मौजूद और आउट। जयेश पाटिल से कहा कैच छूटे, जंगलों में शेर से शिकार और आउटफील्ड में जयेश पाटिल से कैच बहुत कम छूटे। नए बैट्समैन जयेश, लेकिन सामना करते हुए पंकज। प्रेषित मुड़ते हुए
राइट आर्म मोड़ दी विकेट, फिर से फ्लाइट दिया, हवा में खेला हुआ शॉट्स, खिलाड़ी मौजूद है और एक आसान सा कैच हासिल करते हुए अपने दाएं तरफ भागते हुए मुश्किल कैच को आसान बनाते हुए आउटफील्ड की खिलाड़ी। देखिए अब ग्राउंड में ड्रोन कैमरा देख सकते हैं। नए बैट्समैन धीरज नंबर 11 पर, आखिरी विकेट शेष है। स्कोर को देखा जाए तो 9 विकेटों के नुकसान पर 17 बने और नंबर 3 चलता हुआ। ऑन साइड में खेल दिया, गेंद चली गई डीप स्क्वायर की दिशा पर, कोई भी खिलाड़ी नहीं, गेंद कटआउट को लगती भी 4 रन। इक्कीस 4 रनों की मदद के साथ बहुत अच्छी गेंद, ओवर नंबर 3 की समाप्ति होती भी 9 विकेटों के नुकसान पर 21 रन और जीतने के लिए अब 23 रनों की जरूरत बची हुई 6 गेंदों पर। 6 गेंदे 23 रन, सिर्फ 1 विकेट शेष है पिंपल नर के पास। आखिरी ओवर लेकर पोलर बैक ड्राइव गेंद जा रही, मिड ऑफ से लॉन्ग ऑफ की दिशा पर खिलाड़ी मौजूद है। एक से ज्यादा कुछ भी नहीं, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22। जीतने के लिए अभी भी 22 रनों की जरूरत बची हुई 5 गेंदों पर। सवाल पूछा और आउट, टीम ऑल आउट होती भी। अनेक अनेक अभिनंदन गावदेवी स्पोर्ट्स बौली और हार्ड लक टफ लक पिंपल नेर इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है। देखिए मैन ऑफ द मैच के लिए हालांकि जो प्लेटफॉर्म चाहिए था शुरुआत में वो जयेश पटेल ने बना के दिया था, उसी के बदौलत 43 रन बने थे गावदेवी स्पोर्ट्स बौली के। लेकिन जब सेकंड इनिंग की शुरुआत हुई और पहले ओवर में 5 बड़े बैट्समैन डगआउट में भेजे थे राजदीप ने, मैन ऑफ द मैच खिलाड़ी है। 1 ओवर 4 रन 5 विकेट, नाम है राजदीप। राजदीप आपको आगे जाना है मैन ऑफ द मैच के लिए।